जिल्हा रुग्णालय रायगड फायर एनओसी प्राप्त, फायर एनओसी झालेली आहे, विद्युत ऑडिट झालेलं नाही, स्ट्रक्चरल ऑडिट आहे. आता ह्या स्ट्रक्चरल ऑडिट आहेत म्हणाल, अर्ध हॉस्पिटल पडायला निघाले. कोणाचंही विद्युत ऑडिट 2009 मध्ये ताई नगरपालिकेने नोटीस दिली आहे, हे पडायला आलेली आहे, धोकेदायक इमारत आहे. 2009 साली नगरपालिकेने दिले. अमरावतीतील जिल्हा महिला रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाचे अद्याप विद्युत ऑडिट झालंच नसल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केला आहे. या रुग्णालयातील आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे विजेवर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी आणि सुरक्षेचे ऑडिट न झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे पाटील यांनी म्हटले आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा आधी संभाव्य धोके ओळखून उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली. रायगड सिव्हिलचे तातडीने विद्युत ऑडिट करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. अमरावतीला जी घटना झाली ते ऐकून मी अक्षरशः हलून गेले आणि म्हणून आम्ही इथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आज आलो आणि नंतर आम्ही डॉक्युमेंट सुद्धा काढले. तर बघून खूप शॉक झाले आणि बघितलं ते खूप वाईट पण वाटलं आणि शॉकिंग पण झालं की इथे डॉक्युमेंट आहेत, यांचं विद्युत ऑडिट झालेलं नाहीये कुठल्याच डिपार्टमेंटचं. मला या ठिकाणी सरकारला, मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मुळात फायर एनओसी दिली कशी जेव्हा वायरचंच ऑडिट झालेलं नाही. आज मेन जर आग कशामुळे लागते तर शॉर्ट सर्किटमुळे, वायर ओपन असल्यामुळे. आपलं जर जिल्हा रुग्णालय बघितलं तर अतिशय विकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सगळीकडे वायर ओपन झाले आहेत, बुरशी लागली आहे, मग अनेक ठिकाणी फॉल सिलिंग डोक्यावर पडेल का अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळी मेन मुद्दा हा आहे की शेका पक्षांनी सगळ्या जिल्हा रुग्णालयांचं ऑडिट काढलं आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे नाही 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 आणि हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आपल्याला सांगतं, मी नाही सांगत. दुसरा मुद्दा हा आहे की या हॉस्पिटलमध्ये स्टाफ पाहिजे, मी तुम्हाला सांगते 194, हे बघा पाहिजे 194, भरलाय 95 आणि जवळजवळ 100 पदं ही रिक्त आहेत. आपण टॅक्स भरतो नागरिक म्हणून, कशासाठी भरतो की या सोयी सुविधा आपल्या व्यवस्थित चालल्या पाहिजे. पण इथे जर डॉक्टरच नसतील, एवढा घाणेरडा, मी तुम्हाला फुटेज देईन, आम्ही ते लेबर रूमच्या लेडीजच्या टॉयलेटमध्ये गेलेलो, इतकं घाणेरडं टॉयलेट आहे ना, मग त्याला काही अंतच नाही. आणि मेन म्हणजे हे हॉस्पिटल धोकादायक आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलवर मागच्या नाही मी तुम्हाला सांगते ना 2000 याच्या साली 15 कोटी रुपये हा खर्च केला. हा गेला 13 वर्षात या जिल्हा रुग्णालयावर जवळपास 15 कोटी रुपये हे खर्च केलेले. 15 कोटी कशाला म्हणतात, कुठे केले? आता का ना इथल्या सरकारला काही काळजी आहे, ना सत्ताधाऱ्यांना काही काळजी आहे, ना मंत्री आबिटकरांना मी विनंती करते, काय आहे हे? काय आहे? गोर गरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतो ज्याला खासगी हॉस्पिटल परवडत नाही. 15 कोटी कशाला म्हणतात? आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं तर विसरूनच जा. कोणाला पालकमंत्री बनायचंय तर कोणाला मंत्री बनायचं. अरे जनतेचं काय?